ग्रीन सिग्नल करतील आमच्यापर्यंत. 5 षटकांचा हा सामना आणि 5 षटकांमध्ये किती धावा इथे पूर्वार्धामध्ये करणार गव्हाण संघ आणि उत्तरार्धामध्ये केलवणे संघ किती धावांपर्यंत त्यांना रोखणार हे आपल्याला पाहायला मिळेल. तर मॅच ऑन, गेम ऑन. पहिला बॉल हरेशांचा. अनिकेतसाठी हा बॉल होता, ऑन साईडला चाललाय, तिथे फिल्डर आहेत त्यांच्या डोक्यावरून एका टप्प्यानं बाउंड्री पार हा चौकार. यावेळेसचा बॉल पाठीमागे चाललाय आणि बॉल जाईल बाउंड्री पार चौकार. या बॉल वरती दुसरा चौकार आला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 8 वरती. यावेळेसचा बॉल बॅट्समनच्या रडार मध्ये त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये, ठोकलाय षटकार. या बॉल वरती षटकार आला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या 6च्या मदतीनं 14 या धावसंख्येवरती. 14 रन्स इथे स्कोरवर वरती लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. यावेळेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय, तिथे मात्र 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवरती. दरम्यान सूरज चिरनेर येथे गोवठणे संघ खेळताना दादरपाडा विपक्ष गोवठणे अशा प्रकारचा सामना रंगलेला आहे चौथ्या फेरीचा. दादरपाडा संघानं प्रथम फलंदाजी करून 75 धावांचं विजय उद्दिष्ट गोवठणे संघासमोर ठेवलेलं आहे. सामना चालू आहे. नेक्स्ट बॉल हरीश यांचा बॅट्समन असते स्ट्राईक एंडला. सिद्धेश, यावेळेचा बॉल प्रचंड वेगानं होता, तिथे मात्र 1 रन पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल या एकेरीच्या मदतीनं 16 या धावसंख्येवरती. 16 रन्स इथे धावफलकावरती लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. यावेळेचा बॉल बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता आणि षटक मात्र संपेल. प्रशांतजी माली सर सांगतायत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवरती.
हॅलो. तर पहिली ओव्हर समाप्त होत असताना आपण पाहिली. नेक्स्ट बॉल. गोलंदाज राज आलेत गोलंदाजीसाठी. पहिला बॉल राज यांचा तुम्हाला निर्धाव येत असताना पाहायला मिळाला आणि या निर्धावच्या मदतीनं धावसंख्या स्थिरावेल. 16 या धावसंख्येवरती 16 रन्स इथे धावफलकावरती लागतील. यावेळेचा बॉल पाठीमागे मारण्याचा प्रयत्न, परंतु अंपायर सिग्नल इथे कोणत्याही प्रकारचा येत नाहीये. कदाचित लेग यष्टीवरून हा बॉल चाललाय की काय असं वाटतंय, परंतु अंपायर सांगतायत की पायाचा आणि बॉलचा संपर्क झालाय का असे अनेक प्रश्नचिन्ह उद्भवलेत, परंतु इथे मेन अंपायर्स आमचे सांगतायत की हा बॉल वाईड आहे. एक्स्ट्राचे 1 रन्स वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या एकेरीच्या मदतीनं 17 या धावसंख्येवरती. 17 रन्स इथे स्कोरबोर्ड वरती लागतील बॅटिंग करणाऱ्या गव्हाण संघाच्या. डिसिजन अंपायर्स वेल घेऊ शकतात आणि त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतात. पुढचा बॉल स्विच इट. हो हो, ग्लेन मॅक्सवेलच्या स्टाईलनं हा फटका खेचून काढलाय. चौकार. नेक्स्ट बॉल. इथे हा बॉल येतोय वाईट. एक्स्ट्राचे 1 रन्स आणखी एकदा वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवरती. इथे डिसिजन अंपायर्स आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. यावेळेसचा बॉल ऑन साइडला ताकद लावली आहे. तिथे फिल्डर आहेत आणि त्यांच्याकडून थोडी चूक झाली. तिथे चौक जरूर 8 तारखेपासून 14 तारखेपर्यंत आताच ते होऊन गेले. प्रेमाचे दिवस सुद्धा होऊन गेले आणि त्या दिवसांची आठवण इथे मात्र करून दिली आमच्या डीजेना. संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 वरती जाऊन पोहोचेल. यावेळेसचा बॉल ऑन साइडला चाललाय. डीप मध्ये फिल्डर आहे. तिथे चेंडूचा पाठलाग चालू आहे. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 रन्स होतील कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 28 या धावसंख्येवरती. धावसंख्या 28. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॅटिंग करत असताना
या इनिंग मध्ये आपण म्हणूया गव्हाण संघाच्या माध्यमातून. यावेळेस बॉल यू मिस आय विल डेफिनेटली इट. बॅट्समन क्लीन बोल्ड. शेवटचा बॉल. दिपरा झालेत नवीन बॅट्समन. दिपरासाठी हा बॉल. इथे मात्र बॉल आणि बॅटचा नीटचा संपर्क होऊ शकला नाही. इथे मात्र येतोय डॉट बॉल. 2 षटकाचा खेळ संपेल. धावसंख्या धावफलकावरती होतील किती 28 या धावसंख्येवरती धावफलक. हॅलो. तर धावसंख्या धावफलकावरती 28. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला संघर्ष पाहायला मिळतोय दोन्ही संघांचा. संघर्षाबद्दल मित्रांनो एकच सांगेन, तर संघर्ष मैदानाच्या आतमध्ये शिगेला पोहोचलाय. संघर्षाचं रूपांतर यशामध्ये करायचं असेल ना तर तुम्हाला मेहनत खूप सारी घ्यायची असते. अगदी अशीच उत्तम उदाहरण आपण कित्येकदा पाहिलेत. जे IPS विश्वास नांगरे पाटील सर प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेत असताना ज्यांच्याकडे अगदी 500 फी भरायला पैसे नव्हते आणि त्यानंतर त्यांनी IPS अधिकारी या पदावरती ते विराजमान झाले. जो रोहितमान शर्मा भारतीय संघात एक उत्तम गोलंदाज म्हणून आला होता, तो भारतीय संघाचा उत्तम सलामीवीर म्हणून तुम्हाला आता पाहायला मिळतोय. ज्या सिंधुताई सपकाल एका मुलीच्या माय होऊ शकत नव्हत्या, त्या सिंधुताई सपकाल तुम्हाला हजारो मुलांची माय पाहायला मिळाली. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर सँडर्स यांनी KFCचा बिझनेस 62व्या वर्षी चालू केला आणि आज मात्र जगभरातील फूड चेनमध्ये 1 नंबरचा KFC बिझनेस मध्ये तुम्हाला पाहायला मिळत असं. जर स्वप्न असतील आपले असतील ना तर त्या स्वप्नांचा पाठलाग सुद्धा आपल्यालाच करायचा असतो. आणि इथे मॅच मध्ये स्वप्नांचा पाठलाग करायचा आहे. बॅट्समन होते जेलबाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चालले तर जीवन. धावसंख्या 28. बॉल झाले त्या ओव्हरमधील आतापर्यंत 2 धावसंख्या 28. 2 बॉलचा खेळ संपलाय आतापर्यंत. यावेळीचा बॉल. इथे मात्र
एक रन सुद्धा येणार नाही. गोलंदाज हरीश. हॅलो. गावदेवी केलवणे टीमचा हा सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून याला संबोधलं जातं आणि त्याची गोलंदाजी नेहमीच गावदेवी केलवणे टीमसाठी पोषक आपल्याला पाहायला मिळत असते. यावेळेचा बॉल ऑन साईडला जात असताना तिथे डीपमध्ये फिल्डर आहेत. एक रन मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का, परंतु नाही. या एकेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. सूरज थोडासा थांबवतोय, गोवटणेकरांसाठी खुशखबर देतोय. 75 धावांचं विजय उद्दिष्ट असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 30 धावा गोवटणे संघाला नोंदवलेल्या आहेत आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये म्हणजे 24 चेंडूमध्ये 45 धावांची गरज आहे. 11.25च्या सरासरीनं. सूरज. यावेळेचा बॉल अंपायर्सकडे लावले अपेल आणि अंपायर्सनं बोट आकाशाकडे उंच केलाय. बॅट्समन होतोय इथे आउट. इथे नेक्स्ट बॉल हरीश यांचा. यावेळेचा बॉल शॉर्ट ऑफ प्लेनचा, त्याच्यावरती मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. गोवटणे गावाकडे जाणारा हा षटकार. झाल्यात. 3 ओव्हर चा खेळ मात्र संपेल. धावसंख्या 35. चौथ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. गोलंदाजीसाठी विशाल पाटील गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतील. विशाल पाटील गोलंदाजीसाठी येतील. यावेळेचा बॉल खूप उंच उडालाय. खेळला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि कॅच पकडल्या. बॅट्समन होतोय झेलबाद.
मातून धावसंख्या धावफलकावरती 35 आणि विकेट जात असताना पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती यश मिळालं विशालला. विशाल टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. अगदी समोर येऊन त्याला खेळ करावा लागेल आपल्या टीमसाठी, कारण 3 ओव्हरमध्ये 35 रन्स आपण खर्च केल्यात हे त्यांना मनामध्ये ठेवलंय. आणि तिथून मात्र पहिला ब्रेक थ्रू त्यांना पहिल्याच आपल्या बॉलवरती देत असताना पाहायला मिळाला. ओमकार नवीन बॅट्समन. ओमकारचा साठी हा बॉल विशाल यांचा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेचं वलन घेत असताना पाहायला मिळाला. इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. या निर्धावच्या मदतीने धावसंख्या स्थिरावेल 35 या धावसंख्येवरती. धावसंख्या 35. 4 फलंदाज बाद झालेत. यावेळेचा बॉल आता बॅट्समनच्या स्लॉट मध्ये होता. फिरवण्याचा प्रयत्न, परंतु फिरकी ओळखली आणि त्याच्यावरती लावले 6 धावसंख्येची मोहर. षटकार धावसंख्या जाऊन पोहोचेल 41 या धावसंख्येवरती. विशाल आता थोडा महागडा झालाय तो. शेवटचा 3 बॉल अजूनही बाकी असतील या ओव्हरमधील. आता तो लेफ्ट आर्म राऊंड विकेट बॉलिंग करण्यासाठी आला ओमकारसाठी. यावेळेचा बॉल खोलवर पद्धतीचा होता. बॅट आणि बॉलचा नीटचा संपर्क झाला नाही. तिथे मात्र येतोय निर्धाव चेंडू. या निर्धावच्या मदतीने धावसंख्या स्थिरावेल 41 या धावसंख्येवरती. आपण विचारात जर घेतलं तर पूर्वार्धामध्ये 60 ते 65 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल बॅटिंग करणाऱ्या या टीमचा, कारण का गावदेवी केलवणे टीमकडे चांगले चांगले बॅट्समन आहेत. अजय असतील, त्याच्यानंतर हरीश असतील, विशाल यासारखे नामवंत बॅट्समन त्या टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेचा बॉल आणखीन एक बॅट्समनच्या रायडर मध्ये, त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार. या 6च्या मध्ये धावसंख्या झपकन वाढेल, जाऊन पोहोचेल 41 वरती. 41 आणि गुणसंख्या लेखक आणि गव्हाण टीम अलर्ट आहे. 47 होतील. तुमचं लक्ष या मॅच मध्ये स्कोर बोर्ड कडे आहे की नाही. या दुपारच्या सत्रात तुमची तपासणी चालू होती आणि तुम्ही सांगितलंय की 41 आणि 6 वाढवा, 47 झाल्यात स्कोर बोर्ड वरती. यावेळेचा बॉल खूप उंच हवेमध्ये उडाला. लॉंगॉनला फिल्डर खालती येतील आणि तिथे काय घडलं, कॅच डाऊन झाल्या. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 रन्स होतील कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती कंप्लीट 50 होतील. अर्धशतकीय सांघिक धावसंख्या गव्हाण संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 4 ओव्हरचा खेळ संपेल. 50 धावा धावफलकावरती लागतील. इथे मात्र गोवटण्यामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. काही खेळाडू आणि काही पाठीराखले गोवटण्याचे जर आपण पाहिले ना तर ते शरीराने इथेच, परंतु मनाने चिरनेरच्या टुर्नामेंट मध्ये आहेत. कारण त्यांचं ग्रामीण क्रिकेट तिकडे चालू आहे ना, त्यांच्याकडे फोकस जास्त असतात. नक्कीच त्या सामन्याविषयी बोलतोय सूरज. 3 षटकांमध्ये तिकडे देखील 50 धावा झाल्यात गोवटणे संघाच्या आणि 12 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. त्या मॅचचा अपडेट घेतच राहू, परंतु या मॅचचा अपडेट तितकंच महत्वपूर्ण, कारण केलवणे संघाचे पाठीराखे सुद्धा घर बसल्या 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहत असतील. इथे मात्र रुचिर म्हात्रे नावे असतील, त्यानंतर राज पाटील आमचे परमित्र ऑलराऊंडर आहेत. त्या सर्व गुण संपन्न आणि
पाहिजे त्या क्षेत्रामध्ये जिथे जिथे काम करण्याची मुभा आहे ना तिथे काम करत असं असे राज पाटील. त्यानंतर आमच्या कॅमेरामॅन विनायक उर्फ बालू. ही क्षणचित्र 360 अँगल जिथे जिथे बॉल जाईल ना तिथे तिथे कॅमेरामॅन राज म्हटलं ना, कॅमेरामॅन हा महत्त्वपूर्ण घटक आहे लाईव्हचा. कारण जर बॉल कॅच करत असताना फिल्डरला कॅच करत असताना त्याकडून चूक झाली ना, टेक्निशियन कितीही भारी असू द्या मग त्याला मज्जा नाही. आणि कॅमेरामॅन बालू योग्य काम करतायत. त्यानंतर निलेश पाटील आमच्या बोरल्याचे आहेत, ते सुद्धा साईड कॅमेरा अगदी योग्य रीतीने चोख काम करतायत. आणि संदीप पाटील स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. यावेळीचा बॉल पहिला बॉल होता गोलंदाज नितीन ठाकूर यांचा. नितीन ठाकूरला कॅश प्राइज येते इथे सुमित भगवान पाटील मोठे बोम यांच्याकडून. जर नितीन लगातार 3 बॉलवरती 3 विकेट घेतल्या ना तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. नितीन ठाकूर अगदी वेगवान गोलंदाजी ही त्याची खासियत आहे. आणि गावदेवी केलवण्यामध्ये भविष्याचा सुपरस्टार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि गावदेवी केलवणे टीमची एक्सप्रेस होण्यासाठी तो प्रयत्न करतोय. त्याच्या गोलंदाजीचा वेग हा खूप वेगानं गोलंदाजी करत असतो ना गोलंदाज नितीन. आणि त्यानंतर अचूक टप्पावरती बॉलिंग करणं आपल्या टीमसाठी बेनिफिट करणारी बॉलिंग या मॅच मध्ये तो करतोय. यावेळीचा बॉल वेग होता परंतु तिथे वेगाला फक्त दिशा देण्याचं कार्य बॅट्समनने केलं होतं. 1 रन्स मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली अखेरच्या मदतीनं 51 वरती. नितीन इथे नितीनला तुम्ही बॉलिंग करत असताना पाहता. आणि नितीन एक चांगले परम मित्र आहेत आमचे. आणि सातत्यानं सपोर्ट सुद्धा ते आम्हाला करत असतात. त्यांचं आम्ही इथे कौतुक करतोय. स्ट्राईक बॅट्समन आहेत शिवतेजसाठी हा बॉल अंपायर सिंगला हा वाईट बॉल आहे. 1 रन वाढेल तिथे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 52 वरती. 3 बॉल शिल्लक असतील. 3 बॉल टार्गेट सेट करणारे असतील. आणि 3 बॉल वरती किती धावा येणार ते तुम्हाला पाहायला मिळणारच. टार्गेट सेट करणारे हे 3 बॉल किती धावसंख्येचं लक्ष असेल. ओव्हर द विकेट्स. हा बॉल वेगवान होता, पडल्यानंतर बाउन्स होता. खूप सारा खांद्याचा वापर केला होता नितीननं जरूर परंतु दिशाहीन गोलंदाजी. तिथे 1 रन वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 53 वरती. 3 बॉल राहिलेत. आता राऊंड विकेट ना तो अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करेल. आता सूर गवसत नाहीये गोलंदाज नितीनंना. यावेळीचा बॉल आता अचूक टप्पा. बॅट पासून चेंडू दूर ठेवला, शरीरापासून चेंडू दूर ठेवला आणि गुडलँड स्पॉट वरती बॉल रिलीज केला नितीनना. आता त्याने हेरलं की बॅट्समन मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतायत. अशा परिस्थितीला त्यांच्या बॅटच्या समोर आपण बॉल दिले ना तर आपण मोठा फटका खाऊ शकतो. आता त्यांच्या विपरीत गोलंदाजी करायची. यावेळीचा बॉल तिथे मात्र 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 54 वरती. जी धावगती वेगानं चालू होती ना गव्हाण संघाची त्या धावगतीला लगाम लावण्याचा प्रयत्न इथे नितीननं केला आणि आतापर्यंत यशस्वी प्रयत्न आता आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल इथे शेवटच्या बॉलवरती मोठा फटका आला ना तर टार्गेट तुम्हाला मोठं पाहायला मिळू शकतं. इथे हा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला चाललाय. तिथे 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अजयकडे थ्रो आणि खूप चांगली गॅदरिंग आणि तिथे मात्र 1 रन 1 फलंदाज होईल धावबाद. पहिलं सत्र मात्र संपेल. संघाची धावसंख्या होतील 55, 56 आणि 2 धावांची पेनल्टी. एकूण होतील 57. 58 धावसंख्येचा असेल लक्ष. 55 झाल्या त्याच्यामध्ये +2 ऍड केल्या झाल्या 57 आणि टार्गेट कंपल्सरी चेसिंग च्या जीवावरती असेल 58चा. आणि उत्तरार्धामध्ये आपण आप्पांकडे जरूर जाऊ. तत्पूर्वी सामने चालू असतात त्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे दानशूरपणा दाखवत असतात. आज देखील ओम साई ग्रुप पुरस्कृत गोवा गोवठणे क्रिकेट चषकासाठी खरं तर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा प्रकारचे जे 3 कूलर आहेत
त्या 3 कूलर पैकी एक कूलर देणारं व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व श्रीमान संदीप वसंत पाटील हे व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, क्रिकेट सामन्यांचे मुख्य आयोजक तथा तरुणांचे गळ्यातील ताईत बनलेले व्यक्तिमत्व मयूर पाटील याला विनंती करतोय की आपल्या पवित्र हस्ते सन्माननीय संदीप वसंत पाटील यांना सन्मानित करायचं आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यापैकी 3 कूलर तदनंतर गोवठणे गाव, त्याचबरोबर धोंडू काका मैदान हे एक समीकरण होतं आणि या मैदानावर आप्पा आपल्या सर्वांना माहिती असेल, आप्पा जासईच्या मैदानावर देखील आपण माझ्या गोवठणे गावाची एक चांगली स्तुती केली होती. कारण वहाळ संघाला जिंकणारा गोवठणे संघ म्हणजे अशा वेळी त्यावेळी एक चर्चा होती की गोवठणे किंवा पूर्व विभागातील संघ या मालन विभागातील किंवा इतर मोठ्या संघाशी खेळायला सहसा तयार होत नाही, ही एक चर्चा चालू होती. आणि अशा परिस्थितीत मी स्वतः आपल्या समालोचक असोसिएशनच्या ग्रुपवर मेसेज टाकला होता की जासईला कोणत्याही संघाबरोबर गोवठणे संघाची मॅच लावा आणि त्यावेळी वहाल संघाविरुद्ध देखील माझा संघ जिंकला होता. आणि अशा परिस्थितीत फिरकीचे महत्त्वाचे गोलंदाज आमच्या धोंडू काका मैदान असेल, त्यामध्ये विशाल गावण असेल किंवा उमेश वर्तक, त्यापैकी उमेश वर्तक हा सध्या व्यासपीठावर उपस्थित आहे. मी आयोजकांना विनंती करतोय की उमेश वर्तकला सन्मानित करायचं आहे. बहुतांश सामने त्यावेळी आम्ही गोलंदाजीच्या जोरावर गोवठणे संघ जास्त जिंकत होता. खेळामध्ये हारजीत, कुशल तिकडे कॅमेरा आहे असं व्हायचं. त्याचबरोबर उमेश वर्तक यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मालिका पुरस्काराचा जो किताब आहे, या किताबासाठी एक आकर्षक अशी ट्रॉफी आहे, ही देखील या व्यक्तिमत्वाकडून देण्यात आली आहे. नाव आहे उमेश वर्तक, फिरकीचा गोलंदाज. धन्यवाद. नंतर आरयू लॉजिस्टिकचे मालक आहेत. आरयू म्हणजे रीद उमेश, आरयू लॉजिस्टिक. तर वळूया पुन्हा एक जासई गावचा आणि आमच्या उरण समालोचक असोसिएशनचा गोड आवाज सन्माननीय आत्माराम म्हात्रे आप्पा. तत्पूर्वी आणखी एका स्वागताकडे बोलतोय. तर नक्कीच उमेश, आपण पाहतोय की गेली 2 वर्ष हे जे आयोजन झालं त्या आयोजनाला आपल्याला सहकार्य करणारं हे व्यक्तिमत्व अर्थातच आतिश पाटील हे देखील व्यक्तिमत्व व्यासपीठावर उपस्थित आहे. मी कुशल वर्तक आपल्याला, कुशल म्हात्रे आपल्याला विनंती करतो की आपल्या पवित्र हस्ते आतिश पाटीलला देखील सन्मानित करायचं आहे. खेळाडूंना तिकडे पाणी पुरवा जरा. केलवणे संघाचा जो स्क्वॉड आहे तिथं पाण्याची गरज आहे. सुशांत पाणी द्या. वळूया आपणकडे, अर्थातच आत्माराम म्हात्रे, मॅन फ्रॉम जासई. धन्यवाद वर्तक सर, अतिशय सुंदर अशी माहिती पुरवलीत. आणि आज सुद्धा तुमचा गोवठणे संघ आमच्या जासईमध्ये खेळायला येणार आहेत रजनी टेनिस क्रिकेटमध्ये. आज सुद्धा तुमचं सर्वांचं सरचे स्वागत असेल. या तुम्ही मैदानात, तुमच्या स्वागतासाठी मी सुद्धा तिथं सज्ज असेल. घेऊन जातोय मैदानावर की आज बघतोय आपण हा जो सामना गव्हाण विपक्ष केलवणे आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना आहे. 55 धावा काढल्या होत्या प्रथम फलंदाजी करता गव्हाण संघानं. त्यात 2 धावांची पेनल्टी विरुद्ध पक्षीय संघाला लागली, अर्थात केलवणे संघाला. म्हणजे धावा झाल्या 57 आणि आता 58 धावांचा पाठलाग करावा लागेल. वर्तक सर, आपा एकदा तुम्हाला थांबवतोय, व्यत्यय आणतोय तुमच्यामध्ये. आता जी 3 व्यक्तिमत्वाचा सन्मान झाला, एक व्यक्तिमत्व संदीप पाटील की ज्यानं उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांना देणाऱ्या 3 कूलरपैकी एक कूलर दिलेला आहे. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजची आकर्षक अशी ट्रॉफी उमेश वर्तक यांच्या माध्यमातून दिलेली आहे. आणि तिसरे व्यक्तिमत्व ज्यांचा इथं सन्मान झाला आतिश पाटील यांच्याकडून देखील या आयोजनासाठी 500 रुपयाची धनराशी आपल्याला देणगी स्वरूपात प्राप्त होत आहे. अगदी दातृत्व आणि या दात्यांचे अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार. निश्चित आज गोवठणे गावामध्ये आपण बघतोय गोवा गोवठणे क्रिकेट चषकचं आयोजन, भव्य दिव्य असं आयोजन या माध्यमातून मयूर पाटील या तुमच्या युवकानं
अतिशय सुंदर अशा युवक आहेत, त्या युवकाने केलेले आयोजन आणि याची चर्चा संपूर्ण उरण तालुक्यामध्ये होते. आज उरण तालुक्यामध्ये आज दिवसा होणाऱ्या सर्व स्पर्धेमध्ये उत्कृष्ट स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा नामोल्लेख केला जातोय. मयूर पाटीलला सुद्धा धन्यवाद देतोय आणि घेऊन जाते मैदानावर जिथं येणारे 5 षटकामध्ये 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानात आली आहे. हरीश पाटील आणि अजय घरत अशी सलामीची जोडी केलवणे संघाला 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. सकाळच्या सत्रामध्ये ज्या धावा झाल्या त्यानंतर मात्र धावांना थोडासा ब्रेक लागला. असं वाटत होतं की दुपारच्या सत्रामध्ये आपला कदाचित 100 धावांच्या वरती धावासुद्धा बघायला मिळतील असा एक प्राथमिक आपला अंदाज होता. पण अंदाज आणि अनुभव ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. गेम ऑनचा इशारा पंचाकडून ते माली सर प्रशांत माली अनेक वर्ष टेनिस क्रिकेट खेळले आणि अनेक वर्ष आत्ता ते पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. प्रत्येक निर्णय इथे अचूक देण्याचा प्रयत्न करत असतात. गेम ऑनचा इशारा पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज येतात. सिद्धेश कोहली, अजय घरत स्ट्राईकला आहेत. 58 धावांचा पाठलाग करायचा. पहिला चेंडू राईट हँड ऑर द विकेट. चांगला चेंडू बघितलाय. खोलवर टप्प्याचा चेंडूला दिशा दिली. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक होता, त्याने चेंडू उचलेपर्यंत स्वतःचं खातं या फलंदाजानं खोललंय. 58 धावांचा पाठलाग करायचा. सुंदर अशी स्पर्धा. ओम साई ग्रुप पुरस्कृत गोवा गोवटणे क्रिकेट चषक 2024 ही स्पर्धा अतिशय भव्य दिव्य असं मंच उभारलं. त्या आयोजकांचं मनापासून पुन्हा एकदा मी आभार मानतोय. तसेच डीजे ऑपरेटर ईश्वर मंडप डेकोरेटर्स खरगाव ठाणे ज्यांचं कौतुक करावं तितकंच थोडं. यावेळीचा चेंडू थोडासा शॉर्टपिच लेनचा चेंडू होता. लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू टोलला. क्षेत्ररक्षक तिथं उभा होता. 1 धाव मिळतोय. एकेरी धावानं संघाचं धावफलक आणखी हल्लं जात आहे. बिनबाद 2. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. फार मोठा धावसंख्या नाही आहे. मैदानावर कुठलीही धावसंख्या चेस होऊ शकतोय. चेंडू बघितलाय आणि यावेळी ग्लान्स केलाय. चेंडू दर्जेदार फटका, रचनात्मक फटका मारला जातोय. चेंडूचा पाठलाग चालू झालाय. त्यामध्ये जिंकतोय तो चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर 4 धावांकरता. लागले जातात. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पण तितका दर्जेदार फटका. 2 खेळाडूंच्या अगदी मधोमध जागा शोधली. त्या जागा शोधाव्या लागतील तुम्हाला. यावेळी पुन्हा एकदा 2 खेळाडूंच्या मधून चेंडू मारला जातोय. पण डीप स्क्वेअर एकला क्षेत्ररक्षक उभा आहे. 1 धाव मिळेल. 1 धावानं संघाचं धावफलक हल्लं जातोय. बिनबाद 7. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. संकेत वर्तक आमचे गुणलेखक, अतिशय जबरदस्त असं गुणलेखन त्यांचं आहे. त्यांचं अक्षरसुद्धा जर बघितलं फार सुंदर असं अक्षर आहे. 7 धावा धावफलकावर लागल्या जातात. 58 धावांचा पाठलाग. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फसलाय फटका, फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. झेल टिपला जातोय. फलंदाज होतोय पहिला. झेलबाद. जे उभे आहेत त्यांच्यापर्यंत झेल गेला आणि 1 डाऊनला फलंदाज येतोय राज शिवकर. नवीन फलंदाज राज शिवकर येते. 58 धावांचा पाठलाग करायचा. इथं हा गव्हाण संघ इथं खेळण्यासाठी आलाय. चांगला संघ आहे आणि त्यांच्या वतीने सुद्धा चांगल्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. गव्हाण संघाचं सुद्धा इथं सरचे स्वागत केलं जातं. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं गव्हाण संघाने सुरुवात फार चांगली केली होती. त्यानंतर धावांना ब्रेक लागला कारण केलवणे संघाची धारदार गोलंदाजी त्याला कारणीभूत ठरली आणि त्यांनी रोखलंय. 55 धावांनी रोखलं होतं. 2 धावांची पॅनल्टी. 57 झाले आणि आता 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळीचा चेंडू मोठा प्रहार. चेंडू हवेमध्ये आहे
आणि लॉंगांचा क्षेत्ररक्षक फक्त बघत राहील, कारण चेंडू जाईल लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी 6 धावा. राज त्यांनी राजवलाय. या गोलंदाजावर त्यांनी राज केलंय. राजने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. 13 धावा धावपलकावर लागले जातात. आता समीकरण बदललंय. येणारे 24 चेंडू असतील आणि 24 चेंडूमध्ये 45 धावांचं रक्षण करावं लागेल. ते गव्हाण संघाला अर्थात 44 धावांचं रक्षण करावं. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेची नियमावली आहे. स्पर्धेमध्ये अनेकांना पॅनलाइज केलं गेलं की त्यांच्या 12वा खेळाडू कदाचित ड्रेसिंगमध्ये त्याला पॅनलाइज केलं गेलं. स्पर्धा फार महत्त्वाची आहे. उरण तालुक्यातील एक दर्जेदार अशी स्पर्धा, आणि दर्जेदार स्पर्धा आणखी दर्जेदार करायची असेल तर नियमावली येणं गरजेचं असतं, आणि ती नियमावलीनुसार आपण ही स्पर्धा खेळत आहोत. सर्व आयोजकांचं मनापासून आभार. ओम साई ग्रुप पुरस्कृत गोवा गोवटणे क्रिकेट चषक 2024 स्पर्धा मयूर पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी, तसेच ईश्वर मंडप डेकोरेटर्स आणि आमचे डीजे ऑपरेटर मनोज पाटील जबरदस्त धून प्रत्येक वेळी नवीन नवीन धून वाजून प्रत्येक प्रेक्षकांचं मन ते जिंकण्याचा प्रयत्न करता. येणारे 24 चेंडू निर्णायक विजयासाठी 45 धावांची गरज. अलंकार कोहलीचा चेंडू समजला नाही. बॅटची कडा घेऊन जातो क्षेत्ररक्षक होता. थोडासा झेल घेण्यासाठी उशीर झाला त्यांना. झेल पकडू की चेंडू अडवू या दुविधामध्ये असताना चेंडू मात्र जमिनीवर पडला आणि मात्र 1 मिळते 1 धाव. एका धावानं संघाचं धावपलक खाल्लं जातोय. 14 धाव धावपलकावर लागले जातात. येणारे चेंडू बाकी असतील 23 आणि 23 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 44 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आता खेळण्यासाठी राज शिवकर येतात, ज्यांनी पहिल्या चेंडूवर दर्जेदार फटका मारला. त्यांच्या स्लॉटमध्ये चेंडू आला आणि आपली ताकद नजाकत दाखवली, आपल्या मनगटातला जोर दाखवला आणि चेंडूला सीमापार पाठवला होता. त्यांनी अशा पल्लवित केल्यात आपल्या संघाच्या विजयाचा एक थोडंसं दरवाजा त्यांनी खुला करून दिला. 23 चेंडू 44. यावेळेचा चेंडू इनसाईड द आउट चेंडू खेळला. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये चेंडू थोडासा थांबला आहे. जिथं बघितलं चेंडू पडल्यानंतर चेंडू माघार येवला, ओव्हरथ्रो झाला, त्याचा फायदा उचलला जातोय आणि तिथं दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते का. दुसरी धाव पूर्ण केली जातोय. 2 धाव मिळतात त्या या राजला, 2 धाव मिळतात संघाला. येणारे 22 चेंडू बाकी असतील आणि 22 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 42 धावांची गरज आहे. अर्थात संघाची धावसंख्या धावपट लावली लागली ती 16 धावा धावपलकावर लागल्या जातात. सामना अतिशय चांगला रंगणार. या परिस्थितीमध्ये सुद्धा इथे गव्हाण संघ आव्हान देण्यासाठी तयार आहे. गव्हाण संघ आव्हान देण्यासाठी आहेत, मग त्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आता प्रत्युत्तर देण्यासाठी जशाच तशाने ठोस देण्यासाठी केळवणे संघ सुद्धा आज तयार झालेला आहे. केळवणे संघ दर्जेदार संघ आहे. बघूया या स्पर्धेमध्ये, या गोवटण्याच्या मैदानावर, या ऐतिहासिक स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीतल्या आजच्या दिवसातला अंतिम सामन्यात काय करतो बघूया. हा चेंडू ऑफस्टमच्या थोडासा बाहेर झाला. चेंडू गती परिवर्तन केलं होतं. चेंडू थोडासा काहीसा खाली ठेवला होता. गोलंदाजाची खऱ्या अर्थानं कमाल असते. आणि जर बघितलं येणारे 21 चेंडू बाकी आहेत आणि 21 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 42 धावांची अद्याप गरज आहे. सामना समतोल आहे अद्याप. कुठल्याही बाजूनं सामना गेले नाही, सामना समतोल आहे. पण जोपर्यंत राज आहे ना मैदानावर, त्याच्या बॅटमधून आला षटकार, त्याची क्रिकेटची आराधना पूजा, त्याची साधना, त्याचा सराव सर्व काही बघायला मिळतंय. यावेळी फुलटॉस चेंडू जाग्यावर मारण्याचा प्रयत्न केला. फुलटॉस चेंडूला फ्रंट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित 1-2 धाव मिळाले असते. तसं काही घडलं नाही. चेंडू जातोय निर्धाव. जाणारा प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव हा केलवणे संघावर लोटणार आहे. कारण येणारे चेंडू बाकी आहेत ते 20 आणि 20 चेंडूमध्ये 42 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. काय जबरदस्त गोलंदाजी चालली इथं. गोलंदाज आहे अलंकार कोहली, नावाचाच अलंकार आहे. आणि आपले अलंकार, गोलंदाजीचे अलंकार तो आज मैदानावर या गोवा गोवटणे क्रिकेट चषकाच्या या स्पर्धेमध्ये तो सादर करतात. याचा चेंडू क्लीन बोल्ड केला जातोय. वेगवान चेंडू फलंदाज होतोय. साप त्रिफलाचे
प्रत्येक वेळी सराव तुमचा महत्त्वाचा असतो, तुमचा अभ्यास महत्त्वाचा असतो. कोण? नितीन ठाकूर नवीन फलंदाज येतोय. नितीन ठाकूर 19 चेंडू 42 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नितीन ठाकूर येतोय. त्यांना ठाकरी बाणा या मैदानावर पेश करावा लागेल की सामना जर बघितला पहिल्या षटकामध्ये थोडा केलवण्याच्या बाजूने दुसरा षटकला होता, तर दुसऱ्या षटकामध्ये तो सामना आपल्या हातामध्ये कंट्रोल कसा राहिला गोलंदाजानं प्रयत्न केला. अलंकार कोहलीने चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत चेंडू फेकले त्यांनी 5 आणि 5 चेंडूमध्ये धावा दिल्यात. 3 धावा आणि 1 फलंदाज बाद केला. P2चं हे षटक फार महत्त्वाचं असतं. या महत्त्वाच्या षटकामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी करून त्याने आपल्या सामना कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न. पण शेवटचा चेंडू आता बाकी आहे. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आपण षटकार बघितला होता. या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर काय घडणार याची सुद्धा उत्सुकता आपल्याला लागलेले आहे. चेंडू चॉप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. 1 धाव आणखी वाढली जात आहे. येणारे आता चेंडू बाकी असतील 19 आणि 41 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. व्हाईट बॉलचा पंचांकडून इशारा केला जात आहे. साधना मगाशी म्हटलं होतं की वर्तक जसे परमेश्वराची पूजा करण्यासाठी एकाग्रता लागते ना, तशी क्रिकेट खेळण्यासाठी एकाग्रतासुद्धा महत्त्वाची असते. आणि ती एकाग्रता जर तुमच्याकडे असेल, येणाऱ्या परिस्थितीवर मात करण्याची जर तुमच्यामध्ये कला तुम्हाला अवगत असेल, तर निश्चितच कुठल्याही परिस्थितीमध्ये सामना जिंकण्याची हिंमत आणि धमक तुम्ही दाखवू शकता. ज्याप्रमाणेच गोवटणे गावामध्ये लगातार 2 वर्ष या ओम साई ग्रुपने जी धमक दाखवली, सर्वोत्तम स्पर्धा औरण तालुक्यातील आयोजित करण्याची जी धमक दाखवली नाही, त्याबद्दल त्यांच्या सर्व स्तरातून कौतुक केलं जातं. नेक्स्ट बॉल यावेळचा चेंडू पंचांसाठी सोडून दिला आहे. पंचांनी जागा बदलली. दॅट इज वाईट बॉल. समीकरण पुन्हा बदललं जाते. लगातार 2 चेंडू वाईट येते. 19मध्ये आत्ता हव्या आहेत त्या 40 धावा. 19मध्ये 40 धावा हव्या आहेत. थोडंसं अपील केलं जातं आहे. फिल्डिंग क्षेत्ररक्षक करणाऱ्याचे संघाकडून थोडंसं अपील केलं जातं आहे. पण पंचावर त्याचा कुठल्याही प्रकारचा दबाव होताना दिसत नाही. 18 धावा धावपलकावर लागल्या जातात. आमचे स्कोरर संकेत वर्तक कळवतात, कारण प्रत्येक पंचाने दिलेला निर्णय आपल्यावर पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो, प्रामाणिक प्रयत्न असतो. येणारे 19 चेंडू 40 धावा. 19 चेंडू 42 धावा बघत 2 चेंडू वाईट पडले, महत्त्वाचे 2 चेंडू वाईट पडलेत. आणि या आत्ता अद्याप शेवटचा चेंडू जे अलंकारनं षटक टाकलं होतं ना, चांगलं षटक टाकत होतं, पण शेवटचा चेंडू टाकताना त्यांनी 2 चेंडू वाईट टाकलेत. त्याची किंमत काय असेल ते येणारा नेक्स्ट बॉल आपल्या सर्वांना समजून देईल. प्रहार केला जातोय. चेंडू मिड ऑफ द बॅट झाला नाही. नुसतं बॅटच्या पट्ट्यात आणि 1 धाव मिळतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव मिळतोय. एका धावानं संघाचं धावपल खाल्लं जातंय. संघ जाऊन पोहोचतोय तो 19च्या घरात. म्हणजे आता येणारे चेंडू बाकी असतील ते 18 आणि 18 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 39 धावांची गरज आहे. म्हणजे बरोबर 13 धावांच्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल असं आमचे स्कोर रायटर संकेत वर्तक हे आमच्या परत माहिती पोहोचवतात. चांगली स्पर्धा, अतिशय चांगली स्पर्धा आपण बघत आहोत. ओम साई ग्रुप पुरस्कृत गोवा गोवटणे क्रिकेट चषक 2024ची स्पर्धा ही घमासान दुसऱ्या दिवसातला पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना बघतोय आपण. गव्हाण विपक्ष केलवणे संघाचा, जिथं 58 धावांचा पाठलाग केलवणे संघाला करायचा आहे. आतापर्यंत षटकं संपली ती 2 षटकामध्ये धावा झाल्या ते 19. येणारे षटकं बाकी असतील ते 3, अर्थात 18 चेंडू आणि 39 धावा. आत्ता धावांचा वेग इथं केलवणे संघाला वाढवावा लागेल. तर गव्हाण संघाला ज्याप्रमाणे गोलंदाजी करतात त्याप्रमाणेच गोलंदाजी ही करावी लागेल. अनेक दिग्गज आज मंचावर बघायला मिळतात. हे मंच सकाळपासून बघतोय, मंच भरलेला आहे. कारण आज मयूर पाटील आणि त्यांच्या साथीदारांवर असलेलं प्रेम का असू नये, आपल्या गावचं नाव आज हे युवक आज मोठ्या प्रमाणात मोठं करत आहे. त्यासाठी त्यांना सहकार्यांची गरज असते. आणि अशा प्रकारचे सहकार्य तुमचं असेल ना, तर याच्या पुढं मयूर पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी मोठमोठ्या स्पर्धा या गोवटणे गावामध्ये आयोजित करतील याची मला खात्री आहे. जाऊया आपण मैदानाकडे. येणारे चेंडू बाकी असते 18, अर्थात 3 षटकं. 3 षटकामध्ये 39 धावांची गरज आहे. ऑफ टॅकर होता, हाफ टॅकर होता, मारण्याचा प्रयत्न केला जातोय. सिद्धेश कोहलीचा हा चेंडू जातोय, निर्धाव चेंडू जातोय. हाफ टॅकर चेंडू पहिली वॉर्निंग दिली जातोय, ती मात्र गोलंदाजाला. बम्सर बॉलची वॉर्निंग दिली जातोय. समीकरण बदलल्या 17 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. सामना स्टेबल अद्याप आहे, कुणाच्या बाजूने जाणार नाही. जसे डॉट चेंडू जातील
थोडासा दबाव वाढणारे कट केला जातोय चेंडू चेंडू सीमेकडचा वेध घेतोय गलीमध्ये चेंडूला पाठवलाय क्षेत्ररक्षक त्याचा पाठलाग करतोय चेंडू थांबणार नाही अतिशय मोक्याच्या क्षणी येतोय अतिशय अतिशय देखणा चौकार. धावा येणे तर गरजेचं आहे कट केला होता 23 धावा धाव पलकावे लागले जातात म्हणजे 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे 16 चेंडूमध्ये 35 धावा आणखी ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला पडल्यानंतर चेंडू थोडासा बाउन्स झाला त्या उंचीचा अंदाज या फलंदाजाला आला नाही चेंडू जातोय निर्धाव जाणारा प्रत्येक निर्धाव चेंडू गव्हाण संघाचा आत्मविश्वास वाढवणारा चेंडू असेल कारण त्यांना इथं धावा रोखायच्या आहेत येणारे चेंडू बाकी असतील ते 15 आणि 15 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 35 धावांची गरज आहे कंपल्सरी चेसिंग अशा प्रकारची ही स्पर्धा आहे आणि ज्याप्रमाणे फलंदाज खेळतो ना चेंडूची दिशा तो बघत नाही आणि मोठा भडका मारण्याचा प्रयत्न करतोय त्याऐवजी एकेरी दुहेरी धावानं जर कंट्रोल लक्ष कंट्रोल केलं तर कदाचित पुढचा चेंडू तुम्हाला मोठा मारण्यासाठी गोलंदाज देऊ शकतोय. क्रिकेटचं तंत्र आहे जेव्हा चेंडू चांगला येईल त्याला सन्मान द्या पण चेंडू निर्धाव फेकू घालवू नका. सेकंड इनिंगला फलंदाजी करताना जितके निर्धाव चेंडू जातील ना तितका दबाव आपल्याकडे येत असतो. या खेळाचा तंत्राचा वापर बऱ्याच वेळेला मोठमोठ्या जे टेनिस क्रिकेटमध्ये मोठमोठे जे खेळाडू झालेत ते तंत्राचा वापर करत असतात त्यांच्या खेळे आपण बघत असतो आणि आपण प्रत्येक गावात सामने आयोजित करण्याचा उद्देश तो असतो की आपल्या नवोदित खेळाडूंना या खेळाकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळावं. बॅक टू क्रिकेट 15 मध्ये 35 खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळी चेंडूला सन्मान दिला कव्हर रिजनमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये चेंडू पाठवला तिथे मिळतं 1 धाव 14 चेंडू खेळ बाकी आहे आणि 14 चेंडूमध्ये 34 धावा आव्हान तोरसं कठीण होतं जाते केलवणे संघाला. जे पहिल्या षटकामध्ये बघितलं होतं त्यांनी षटकार ठोकून चांगली सुरुवात केली होती दिमागदार पण त्यानंतर त्यांचा आलेख धावांचा थोडासा खाली आला आहे. हाफ ट्रॅकर होता चेंडू पडल्यानंतर थोडीशी चेंडूवर बोटं फिरवती गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजी 2 गोलंदाजाने केली आणि या सामन्याला आपल्या बाजूनं कसं झुकलं जाईल याचा सातत्याने विचार ते करतात. 13 चेंडू बाकी आहेत आणि 13 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 34 धावांची गरज आहे. हा चेंडू महत्त्वाचा असेल दोन्ही संघासाठी हा चेंडू अतिशय महत्त्वाचा असेल. सामन्याची दिशा ठरवणारा चेंडू ठरणार का मोठा पटका मारलाय क्षेत्ररक्षक तिथंच लावलेला आहे त्या जाल्यामध्ये बरोबर पकडला जातोय आणि इथं मात्र फलंदाज होतोय झेलबाद. पुन्हा एकदा आपण पंचांच्या निर्णयाकडे जाऊया. इथं पंचांनी नो बॉलसाठी चेक करायला सांगितलं आहे चेंडू पंच तुम्हीच या इकडे एक जण आहे काय आहेत ना पाणी घेऊन जा तोपर्यंत 12वे खेळाडू पाणी घेऊन जाईल. बघूया सामन्याचं डिसिजन अजून पेंडिंग आहे. धगधग सर्वांच्या हृदयाच्या धगधगी आता मात्र वाढलेल्या आहेत. ते महत्त्वाचा निर्णय आपल्याला द्यायचा आहे. निश्चित पहिली वॉर्निंग दिली होती ना पहिली वॉर्निंग दिली होती गोलंदाजाला पहिली वॉर्निंग दिली होती. बघूया योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. इथं योग्य निर्णय दिले जातील आयोजक सुद्धा आहेत पंच सुद्धा आहेत आणि इथं पंचांचा निर्णय येत आहे दॅट्स अ नो बॉल. नो बॉलचा इशारा येतोय. धावा किती एक धाव काढली ना याच्यावर फक्त एकच धाव काढली आणि एक अशा प्रकारे 2 धाव मिळाल्या जातील. संख्येत 2 धावा आपल्या ॲड कराव्या लागतील. धावसंख्या आता झालेली आहे 26 म्हणजे 13 चेंडूंचा खेळ. मध्ये 32 समीकरण बदलले 13 मध्ये 32 महत्वाचा हा चेंडू हा केलवण्यासाठी असेल. फ्री अटेच पुढच्या चेंडूवर नक्कीच फ्री हिट असेल
अतिशय दर्जेदार स्पर्धा आणि काय आयोजन आणि नियोजन. मयूर पाटीलचं कौतुक करेल. जेव्हा जेव्हा गरज भासते ना, इथं तिसऱ्या पंचांचं इथं सुद्धा काम बघायला आले, मैदानात सुद्धा गेले, संघांना बोलवणं, ही अनेक कामं सातत्याने ते करत असतात. गेल्या वर्षी सुद्धा बघितलं मी, इतकी मोठी स्पर्धा त्याने आयोजित केली, पण एक सुद्धा त्यांचा फोटो या मंचावर किंवा आजूबाजूला नव्हता. इतके दिलदार व्यक्तिमत्व, आणि आज गोवटणे गावला खऱ्या अर्थानं हा हिराच सापडला आहे. आणि त्यामुळं आज तुमच्या गावचं नाव टेनिस क्रिकेटमध्ये आयोजनामध्ये फार उंचीवर त्याने नेलं आहे. त्याचं स्वागत. यावेळचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूला थोडीशी उंची दिली होती. चेंडू षटक संपलं जात आहे. तिसरं 3 षटकांचा खेळ संपला जातोय. धावसंख्येचा विचार केला तर संकेत धावसंख्या धावपल तर 26 धावा धावपल, म्हणजे येणारे चेंडू बाकी असतील 12 आणि 12 चेंडूमध्ये 32 धावा. अशा प्रकारचं समीकरण इथं येऊन टिपलंय. या पुन्हा एकदा आम्ही घोषित केल्यानंतर पुन्हा जरा वेलान पंचांचा निर्णय आला की हा चेंडू पुन्हा एकदा चेक करा. या पराग गावंड सर, आपल्याला कुणालाही अन्याय होऊ द्यायचा नाही, प्रत्येकाला समान न्याय ही संकल्पना घेऊन मयूर पाटील यांनी त्यांच्या ग्रुपनं अर्थात ओम साई ग्रुपने पुरस्कृत ही स्पर्धा. दॅट्स अ नो बॉल अगेन. पुन्हा एकदा नो बॉल घोषित केलं जात आहे. स्पीडअप करा आता, थोडंसं स्पीडअप करा. पंचांना सुद्धा विनंती असेल की आता स्पीडअप करा, सामन्याकडे लक्ष ठेवा. आता वेळ आपल्याकडे फार कमी राहिला आहे. एक धाव आणखी संकेत, एक धाव आणखी वाढवली जाईल, म्हणजे संघाची धावसंख्या धाव पडते ती 27 धावा. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. गव्हाण संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, कारण अद्याप 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. कृपया आपण आपलं सहकार्य द्या. गव्हाण संघाला विनंती असेल की आपल्याकडून अपेक्षा सहकार्य द्या. 13 मध्ये 31 आणखी बनवायचे आहेत. तेरा 31 प्री हिट असेल, प्री हिट कंटिन्यू असेल, प्री हिट कंटिन्यू असेल. 13 मध्ये 31, 13 मध्ये 31. काय नाट्य घडते मैदानावर, नाट्यमय प्रकार मैदान खेळला जात आहे, कारण नियतीच्या मनामध्ये काय वेगळं असेल. ही स्पर्धा आम्हाला रंजक आणि रोचक बनवायचे, प्रत्येकाला समान न्याय या उद्देशाने आयोजित केली स्पर्धा. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू होता, थोडासा अंदाज चुकला फलंदाजाचा. डीप स्क्वेअर लागला चेंडू जातो, एक धाव पूर्ण केली जातो. दुसरी धाव धोक्याची घंटा, नकार दिला जातोय. एक धाव पूर्ण केली जातोय. एका धावानं संघाचं धावपल खाल्लं जातंय. संघ जाऊन पोहोचतो ते 28च्या घरात, म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 15च्या सरासरीनं धावा जमावा लागते त्या 30. सामना अद्याप स्टेबल आहे, कुठल्याही बाजूनं सामना जिंकू जाऊ शकतोय याचं भान सर्व प्रेक्षकांना आहे, आणि सर्व प्रेक्षक राजा या सामन्यावर खुश आहेत. येणारे 12 चेंडू निर्णायक विजयासाठी 30 धाव. जरा स्पीडअप करा, जरा कृपया सहकार्य करा. आता आपल्याकडे आता वेळ फार कमी आहे, आणि अद्यापपर्यंत 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. याची पंचांनी सुद्धा आता दक्षता घ्यायची आणि खेळाडूंना चार्ज करत राहायचं आहे. सारखं चार्ज करत आहे कंटिन्यू. स्वतः मात्र आपल्याला सामन्यामध्ये यायचं आहे, परतायचं आहे, आणि जितका वेळ वाचवता येईल त्यासाठी आपल्याला सहकार्य करायचं आहे. सुंदर अशी स्पर्धा आपण बघत आहोत. ओम साई ग्रुप पुरस्कृत गोवटणे क्रिकेट चषकची स्पर्धा 2024 दिवस दुसरा. मयूर पाटील आणि त्यांचे सर्व आयोजक सज्ज झालेले आहेत, आणि आज 2 दिवस त्यांनी घेतलेली मेहनत आणि उद्याचा अंतिम दिवस त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा असेल. 12 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 30 धावांची गरज आहे. 12 चेंडू 30 धावा, 30 धावा 12 चेंडू. अशा प्रकारे समीकरणाने गोलंदाजीमध्ये होते बदल. प्रितेश कोहली येतोय, महत्त्वाचं षटक. हे षटक कुठल्या बाजूने जाईल त्या दिशेनं या सामना सुद्धा जाणार आहे, असा प्राथमिक अंदाज. पहिला चेंडू प्रितेशचा, उलटॉस चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडून येतोय. एक धाव
जोडली जाते. संघाची धावसंख्या 1ने वाढली जातोय. 29 धावा पलकावं लागल्यात, म्हणजे अद्याप धावा पाहिजेत त्या 29. 12 मध्ये 29, 12 चेंडू 29 धावांची गरज आहे. गव्हाण संघानं थोडीशी लेझी क्रिकेट खेळला म्हणावं लागेल. वारंवार नो बॉल टाकले, त्याचा फायदा थोडंसं केलवणे संघाला झाला, पण त्या नो बॉलच्या फ्रीटवर मोठे पटके आले नाही. ही जमेची बाजू गव्हाणच्या बाजूनं. नेक्स्ट बॉल, फुलटॉस चेंडू प्रहार केलाय आणि इथं मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू सीमा रेषा बाहेर. 6 धावन करता. पस्तीस धावा पलकावं लागलं. येणारे 11 चेंडू आणि 23 धावा. काय रंगतदार सामना. यावेळी छटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः यष्टीरक्षक जातोय, टिपला जातोय. सुंदर असा झेल आणि इथं समाप्त होतोय खेळाडूचा खेळ. धावमध्ये ते मोक्याच्या रक्षकांनी मात्र झेल पकडला जातोय. फलंदाजाला बाद केला जातोय. फलंदाजाने षटकार ठोकला होता. आता येतोय फलंदाज विशाल पाटील. विशाल पाटील संघाचा संघनायक. आज मोक्याच्या क्षणी हा संघनायक आलाय. संघाला विजय प्राप्त करून देणारी खेळी त्याच्या माध्यमातून बघायला मिळेल का? संघाला गरज आहे इथं धावांची. येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. या मैदानाचा भौगोलिक विचार करता या मैदानावर या 10 चेंडूमध्ये 23 धावा तितकंसं महागडं आव्हान नाही. इथं गोलंदाजावर आव्हान आहे. गोलंदाजाला हे आव्हान पेलण्यासाठी सातत्यानं चांगले चेंडू टाकावे लागेल, चांगले चेंडू डिलिव्हर करावे लागतील. जर चेंडूमध्ये चुकला तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. हे सकाळपासून आपण बघितलं आहे. 23 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू 23 धावा. गोलंदाज तयार प्रितेश कोहली. आपल्या षटकातला पुढचा चेंडू. 10 मध्ये 23. थोडासा स्पीडअपची अपेक्षा आहे, कारण त्या 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळं सर्वांना विनंती असेल खेळणं की आपण सहकार्य करा. आज देखण्याची स्पर्धा आपण बघत आहेत आणि आज देखण्या स्पर्धेमध्ये काय दर्जेदार क्रिकेट, काय नियोजनबद्ध आपलं आयोजन बघायला मिळेल. प्रत्येक नियम अतिशय काटेकोट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाळताना बघितलेत आयोजक. याचा चेंडू चांगला चेंडू, खोलवा टप्प्याचा चेंडू टाकला होता, वेग दिला होता चेंडूला. विकेट किपरच्या हातातून चेंडू निसटला, पण एक धाव मिळू शकली नाही. धावसंख्या तिथेच थांबलेली. येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी अद्याप धावांची गरज आहे ती 23 केलवणे संघाला. दोन्ही संघावर दबाव आहे स्पष्ट दिसतोय, पण इथं चांगल्या मानसिकतेने जो खेळेल, चांगला खेळ करेल. यावेळी गतीप्रवर्तन केलं होतं, वेगवान चेंडू टाकण्याच्या यामध्ये आला होता, पण चेंडूला थोडीशी बोटं फिरवली, थोडासा वेग कमी केला, फसला गेला फलंदाज. चेंडू जातोय निर्धाव. 8 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. 8-23 आव्हान तर केलवणे संघासाठी कठीण होत जात आहे. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा, चांगलं नियोजन. फुलटॉस चेंडू तुम्हाला कॅच करता आला नाही. थोडेसे नाराज असतील फलंदाज, कर्णधार स्वतःवर की फुलटॉस चेंडू मग कसा चुकला तो संपला असं म्हटलं जातं. कारण 7 मध्ये आत्ता धाव्या जमायच्या आहेत, त्यात 23 धावा. कठीण झाले आव्हान. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त क्षमतेने गोलंदाज करतोय. मानसिकता, मन आणि मनगट सक्षम असणं गरजेचं आहे आणि ती दोन्ही सक्षम आहे त्या गोलंदाजाची. चांगला चेंडू, जमीन लगत चेंडू खेळून काढलाय. धाव घेण्याची इंटरेस्ट नाही, कारण माहिती आहे की एकही धावेनं आता काय होणार नाही. षटक संपलं 4थं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपटलावर बघायला मिळते ती 35 धावा. म्हणजे शेवटचं षटक बाकी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये निर्णायक जाण्यासाठी 23 धावांची गरज आहे.
6 मध्ये 23 धावा जमायच्या आहेत. आता सलामीला आलेला फलंदाज त्याच्याकडे अजयकडे स्ट्राईक ठेवली. एक कॉन्फिडन्स आहे, आता जे काही सामन्याचं व्हायचं ते होऊ दे, मी स्वतःवर जबाबदारी घेतोय आणि स्वतःवर जबाबदारी घेऊन मैदानामध्ये जो लढतो ना तोच विजेता ठरत असतो. पण आज तो विजेता ठरणार का, की इथं गव्हाण संघ ज्याप्रमाणे गोलंदाजी करतात त्या मानसिकतेनं गोलंदाजी करून या सामन्यावरची जी पकड आहे ती आणखी पकड मजबूत बनवणार. येणाऱ्या 2-3 चेंडूमध्ये सामन्याचा निकाल स्पष्ट होणार आहे, कारण येणारे 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 23 धावांची गरज आहे. गोलंदाजीमध्ये होते बदल. दीपराज कोहली, सुंदर नाव आहे बघा, दीपराज कोहली. आज आपल्या कर्तृत्वाचा दीप त्याला इथं पेटवावं लागेल आहे मैदानावर. 23 धावांचं रक्षण करावं लागेल. पहिला बॉल ऑफस्टम्पला सोडून जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. 6 मध्ये आत्ता 22 राहिलेले आहेत. 6 मध्ये 22. सलामीला अजय घरत सलामीला आलाय. आता त्याच्या हातामध्ये सर्व सूत्र त्यांनी घेतले. त्याला माहिती आहे की 7 चेंडू मला खेळायचे आहेत आणि 6 चेंडूमध्ये कमीत कमी 3 षटकार मला ठोकायचे आहेत. या इराद्यानं त्यानं मगाशीच्या चेंडूवर 1 धाव घेतली नाही. इरादा त्यांनी पक्का केला आहे आणि त्याच्या बॅटमधून येणार का छक्का याची वाट केलवणे संघाचे सर्व पाठीराखे आज बघत आहेत. 6 मध्ये बनवायचे आहेत 22. चांगला चेंडू ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर, पुन्हा एकदा 1 धावेला नकार दिले. कदाचित 2 धावा सुद्धा होऊ शकल्या असत्या. आता 5 मध्ये बनवायचे आहेत ते 22. चांगली गोलंदाज, नियोजनबद्ध मारा हे केलाय तो इथं गव्हाण संघाने त्याने बघितले. ऑफस्टम्पच्या बाहेरच चेंडू ठेवलेत. भले चेंडू वाईट जाईल पण मोठा फटका बसणार नाही याची दक्षता त्यांनी सातत्याने केली. सातत्याने तसा मारा केला. यावेळी मात्र चेंडूला हवा दिली. चेंडूला पाडला हवाई मार्गे सीमा रेषा बाहेर, षटकार. चेंडू 16 धावांची गरज. 4 मध्ये 16 आणि आणखी एक दर्जेदार येतोय षटकार. का मी माझ्याकडे स्ट्राईक दिली याचं प्रत्युत्तर देतोय हा फलंदाज. षटकार. मात्र आता 20 धावसंख्येने खेळतोय. आपण 2 दिवसापूर्वीच हा गायक अजय गायकवाड, सन्माननीय माजी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र म्हात्रे यांच्या कन्येच्या अर्थातच नमिताच्या विवाह प्रित्यर्थ आला होता आणि हे गाणं आपल्या आम्हा गोवटणेकरांना लाईव्ह मध्ये ऐकायला भेटलं होतं. अजय गायकवाड, क्या बात आहे. 3 मध्ये 10. आता मात्र लाईन आणि लेंथ बदलली आणि त्याची दशा आणि दिशा तीच होईल का. चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सीमा. जबरदस्त फलंदाजी. लढावं कसं, झुंजावं कसं, मैदानावर आपल्या पराक्रमाची गाथा कशी सांगावी हे आज मात्र इथं दाखवतोय तो अजित घरत दाखवतोय. येणारे 2 चेंडू निर्णायक विजयासाठी 4 धावांची गरज. शॉर्ट मिटिंग घ्यावी लागली. अजय घरत, माफ करा, अजय घरत या फलंदाजानं दाखवून दिलंय मैदानावर लढावं कसं, भिडावं कसं, एकजुटीनं लढत असताना स्वतःवर जबाबदारी घेऊन किल्ला कसा सर करावा. आणि आज गोवटण्याच्या या मैदानावर आपल्या विजयाचा झेंडा केलवणे गावाचा रोवण्यासाठी हा फलंदाज सज्ज झालाय. 2 चेंडूमध्ये 4 धावा. जबरदस्त आणि जबरदस्त फलंदाजी. एक ठिकाणी असं वाटत होतं की सामना सहज हारतील की काय केलवणे संघ, पण सहजासहजी हार मानेल तो अजय घरत कुठला. अजय घरतनं सांगले माझ्यामध्ये क्षमता आहे, माझ्यामध्ये ताकद आहे, माझ्यामध्ये नजाकत आहे, सामना फिरण्याची धमक माझ्यामध्ये आहे आणि ती धमक आज या मैदानावर तो दाखवतोय. अर्थात गोवा गोवटणे क्रिकेट चषकाची स्पर्धा, देखणी स्पर्धेमध्ये देखना खेळ. यावेळी दबाव आलाय तो फलंदाजावर, त्या दबावाला बली पडतोय. चेंडू जातोय सीमेकडं आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. म्हणजे धावा मिळतात त्या 2 धावा मिळतात. आता व्हाईट +2 म्हणजे एकूण धाव मिळतात त्या
3 धावा. आता चेंडू बाकी असतील ते 2 आणि 2 चेंडूमध्ये निर्णायक वेळेसाठी मामा किती धावांची गरज? एका धावांची गरज आहे. काय सामना होता कुठं? 6 मध्ये 23, 6 मध्ये 22, 5 मध्ये 22 असं समीकरण होतं. त्यानंतर मात्र संपूर्ण धुरा आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेऊन सक्षमतेने लढताना हा फलंदाज दिसतोय. येणारे 2 चेंडू आणि 1 धावा. बघता बघता ज्याप्रमाणे गव्हाण संघाच्या हातून सामना निसटलाय ना मामा, एखादं गोड स्वप्न आपण बघावं आणि स्वप्न बघता बघता कूस बदलून खाली काठवरून खाली पडावं, तशा प्रकारचा आज गव्हाण संघाच्या त्यांना हे झालं असेल. निश्चितच निश्चितच 2 चेंडूमध्ये निर्णायक वेळेसाठी 1 धावाची गरज आहे. चेंडू वाईट बॉलचा इशारा आणि 2 चेंडू ठेवून हा सामना जिंकलाय तो केलवणे संघानं. केलवणे संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि गव्हाण संघाचा